आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं आश्वासन विद्यमान सत्ताधारी पक्षाच्या वतीनं देण्यात आलं होतं, परंतु या आश्वासनाचा सरकारला विसर पडलाय। कर्जमाफी करू असं आम्ही म्हटलोच नाही असं वक्तव्य सत्ताधारी करतात। यामुळे शेतकऱ्यांचा आसूड लिहिणारे आणि शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडणारे महात्मा फुले यांच्या जयंती तसेच संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रहार संघटनेनं सरकार विरोधात यल्गार पुकारला। शनिवारी मध्यरात्री धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या घराबाहेर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं टेंभा आंदोलन करण्यात आले। प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आज हे आंदोलन रात्री 12 वाजता महात्मा फुले जयंती यांच्या जयंतीचं औचित्य साधून करतोय। कारण हे लोकप्रतिनिधी ज्या वेळेला निवडणुकीला उभे होते त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही कर्ज माफ करू, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, पण ते निवडून आल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ही घोषणा केलीच नाही। तर त्यांनी केलेल्या घोषणेची त्यांना आठवण करून देण्यासाठी रात्री 12 वाजेला आम्ही त्यांच्या घरावर हा मशाल मोर्चा आणला आहे की जेणेकरून ह्या उजेडामध्ये ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, संविधानातनं यांना अधिकार दिल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड आणि शेतकऱ्यांसाठी जे काम केलं त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज इथे आलोय आणि ह्या मशालीद्वारे त्यांना आम्ही संदेश देतोय की जसं आम्ही उजेड तुमच्या दारापुढे आणला तसाच तुम्ही शेतकऱ्यांसाठीचा उजेड हा विधानसभेत मांडा की जेणेकरून शेतकऱ्यांना कर्ज माफ होईल। आणि हा भगवा याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना सगळ्या मावळ्यांना एकत्र घेतलं आणि हा भगवा म्हणजे विजयाचं प्रतीक, ते आम्ही सोबत घेऊन आलेलो आहोत। आमच्या अंदाने ते 6000 पर्यंत व्हावं, शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं आणि शेतकऱ्यांना पेरणीपासून तर कापणीपर्यंत सर्व मदत शासनाने करावी। विधानसभा निवडणुकांपूर्वी सर्वपक्षीय आमदारांनी आपापल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना आश्वासनांचं गाजर दिलं होतं। आम्ही निवडून आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं ते म्हणाले होते। आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत अशी जनतेला साथ घालून निवडून आले, परंतु आता कर्जमाफीबाबत चकार शब्दही बोलत नाहीयेत। म्हणून आम्ही महाराष्ट्रातील शेतकरी आसमानी संकटांनी कर्जाच्या खाईमध्ये डुबलेला आहे। राज्यात प्रत्येक दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करत असल्याचं अहवाल सांगतोय। म्हणून शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रहार हे आंदोलन करत असल्याचं प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत बोरसे यांनी यावेळी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समस्त आंबेडकर युवकांच्या वतीनं भव्य नाट्य सादरीकरण आणि भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला। नाट्य सादरीकरण आणि भीमगीतांच्या कार्यक्रमाचा उपस्थित मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले। यावेळी धुळे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, ज्येष्ठ नेते वाल्मिक दामोदर, शशिकांत वाघ, जितेंद्र शिरसाट, नागसेन बोरसे, मुकेश खरात, देविदास जगताप, प्रभाकर खंदारे, महेंद्र शिरसाट, शंकर खरात, सुरेश लोंढे, गौतम पगारे, बापू बागुल, नैना दामोदर, सरोज कदम, वैशाली पाईकराव, कल्पना खरात यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। इसलिए इस पापी की पाप की सजा से इस पूरे गांव को मुक्त कराने के लिए शूद्रल की जान लेने वाले हमारे बच्चे गांव में अकाल पड़ेगा, सूखा पड़ेगा, महामारी फैलेगी, गांव वाले त्राही त्राही करेंगे।
इस शूद्र बालक ने शिव जी के महामंत्र को दूषित कर दिया, घनघोर पाप किया। अब इस गांव को कोई नहीं बचा सकता। क्षमा करो प्रभु, क्षमा करो इस गांव को, रक्षा करो प्रभु, रक्षा करो प्रभु। राही मां, राही मां, राही मां, दूर करो इस पापी बालक को, दूर करो। भाइयों, इस पापी भगवान भोलेनाथ के मंत्रों का उच्चारण अपनी तुच्छ जिह्वा से कर दिया है, जो कि महाराज के अनुसार शास्त्रों में। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मालेगावमधील कलेक्टर पट्टा भागातील बागुल कॉलनीमध्ये भीषण आग लागली असल्याचा प्रकार घडलाय। बागुल कॉलनीत असलेल्या भावसार मंडप यांच्या गोडाऊनला ही आग लागली असून आगीमध्ये संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले। दरम्यान आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 5 बंब घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक रहिवासी आणि अग्निशमन दलाच्या वतीने ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भावसार मंडप यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। दरम्यान रहिवासी भागामध्ये लागलेल्या आगीमुळे संपूर्ण परिसरामध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, मालेगाव। सार्वजनिक लोकमान्य विजय व्यायामशाळेच्या वतीनं हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। सकाळच्या सुमारास महाबली हनुमानांच्या मूर्तीचं विधिवत पूजन करण्यात आलं, तर दुपारच्या सुमारास आग्रा रोडवरील प्रभू श्रीरामांच्या मंदिरापासून ते व्यायामशाळेपर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती। पुढे मान्यवरांच्या हस्ते हनुमानाची महाआरती करत महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली। यावेळी डॉक्टर सुशील महाजन, अल्फा अग्रवाल, ज्ञानसागर उर्फ नाना साळवे, बंटी मासुळे, गोविंदा गरुड, बापू आहिरे, विजय आहिरे, बबलू जाधव, अमर आहिरे, सुमित जाधव, आबा गवळी, सोमा बागुल, हेमंत साळवे यांसह धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व धुळेकरांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। सर्व धुळेकरांना सर्व त्रास सहन करण्याकरता हनुमानाचं बल मिळो याची शिवचरणी प्रार्थना। आज धुळे शहरात खूप नवचैतन्याने सर्व ठिकाणी हनुमान जयंतीच्या मिरवणुका, हनुमानाच्या पूजा, हनुमानाचे पठण, हनुमान चालीसेवर होत आहे। सालाबदाप्रमाणे
लोकमान्य व्यायाम शाळेकडनं त्याचे सर्वेसर्वा गोविंद भोगरू यांच्यातर्फे हे सलग 9वं वर्ष आहे की ते गाजत वाजत हनुमानाची एक मिरवणूक काढतात आणि संध्याकाळी भंडारा असते आणि त्यावरती हनुमानाची चांगली पूजा करतात। आता तर सुटसुटीवर मागच्या वर्ष चालू आहे। त्यामुळे खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। आह्वान करते हैं कि ज़्यादा से ज़्यादा संख्या में होंगे इसका महाप्रसाद का लाभ ले। और ये जो जयंत चढ़ा है तो 99 वर्ष होंगे, इसकी ये दुरुस्ती का काम है। ये सबसे बात करके इसकी और ज़्यादा दुरुस्ती करके इसको और अच्छा मॉडर्नाइजेशन करके इसको और अच्छा बनाने की कोशिश करेंगे। इसके बाद हमारे जो मित्र मंडल है उनको भी 9 वर्ष हो गए भंडारा लगाते हुए उम्मीद है कि हर साल भंडारा बनाएंगे। जय श्री राम। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं आवाहन सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलं होतं। आश्वासनांचा सरकारला विसर पडलाय। कर्जमाफी करू आम्ही असं म्हटलंच नाही असं वक्तव्य आता सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येते। शेतकऱ्यांचा असूड लिहिणारे आणि शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडणाऱ्या महात्मा फुले यांच्या जयंती तसेच संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रहार संघटनेच्या वतीनं सरकार विरोधात एल्गार पुकारण्यात आला। राज्यभरामध्ये आमदारांच्या निवासस्थानाबाहेर टेंबा आंदोलन करण्यात आलं। यामध्ये शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांच्या करवंद नाक्यावरील कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आले। विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी सर्वपक्षीय आमदारांनी आपापल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी विविध आश्वासनं दिली होती। निवडून आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं प्रमुख आश्वासन देखील देण्यात आलं होतं। मात्र आता कर्जमाफीबाबत कोणताही निर्णय होत नसल्यानं शेतकरी संघटना आणि शेतकरी आक्रमक झालेत। याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आलंय। राज्यामध्ये प्रत्येक दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करत असल्याचं अहवालातून समोर आल्यानं शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रहारनं आक्रमक पवित्रा हाती घेत आंदोलन केले। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर।